चला टॉचविन करून घ्या विकी. वंजरवाडी टीम आपला कर्णधार पाठवा आणि निडाळ टीम चला सेकंड राऊंडचे सामने. फुल टॉच चेंडू पुन्हा नो. काय क्षेत्ररक्षक कुठं स्टंपच्या मागे होता का बघा. चला आपण पाहायचं आहे चला रिव्ह्यू मध्ये. नो नाही आहे, थोडासा क्रॉस आहे आणि तो चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षक इकडे झालेला आहे. हाईट नो नाही ना. ओके चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 7 अंकावर. पुन्हा मात्र लेग साइडला टोलला चेंडू पुन्हा चौकार. अशी गोलंदाजी केली तर आपल्याला नक्कीच पराभवाचे सामोरे जावं लागेल. जावळी पेन संघ नक्कीच कुठेतरी सरावाचा अभाव जाणवतोय प्रत्येक टीम वरती. काय नोसारी हो. फलंदाज आपले पंच रिओ आहे का घेतलेला का नाही ना. नाही नाही उत्तुंग असा षटकार पाहायला मिळते. आपण फलंदाज रघुनाथ. हॉलेंडर कुठे गेले. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. थोडंसं नक्कीच पहिला सामना असेल जावळी पेनचा. यानंतर अजून सराव नाही कुठल्याही टीमचा चालू झालेला टेनिस क्रिकेटला. त्यामुळे कुठेतरी पराभवाचे सामोरे जावं लागेल. पुन्हा दे धक्का आणि मार चक्का. एकच षटकामध्ये आज सामना संपूर्ण येतो की काय. एका धावेची गरज. सामना बरोबरी सुटलाय. चला टॉचविन साठी वंजरवाडी टीम उशिरा केला तर 2 रनची पॅनल्टी फिक्स. चला कॅमेरामॅन एक धावेची गरज आहे. आणि वाईट विजय होतोय तो मात्र एका षटकाच्या आत. सांगवी संघ 4 चेंडूमध्ये 24 धावा. काय असो पुढील वाटचालीसाठी मात्र जावळी पेन संघाला शुभेच्छा असतील. आताशे तुम्ही सराव चालू केलाय त्यामुळं काही खचून जाण्याची गरज नाहीये. काय आहे डिसिजन. वंजरवाडी टीम तिथे बसून काय करताय. या इकडे. नेडा टीम आपण पण या लवकर.